आज आपण चेंज द व्हॉइस शिकणार आहोत. व्हॉइस म्हणजे प्रयोग. मराठीमध्ये जसे प्रयोग आहेत तसे इंग्लिशमध्ये त्याला व्हॉइस असे म्हणतात. आता इंग्लिशमध्ये जे व्हॉइस आहेत, व्हॉइसेस आहेत, प्रयोग आहेत, त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट जो असतो, कर्ता, तो ॲक्टिव्ह असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तो पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय असतो, म्हणून त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. जनरली इयत्ता 12वीसाठी ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस वाक्य बनवायला परीक्षेत विचारलं जातं. तर त्याच पद्धतीने आपण हे व्हॉइस आज शिकणार आहोत. स्टेप्स टू चेंज ॲक्टिव्ह व्हॉइस इंटू पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप मी सांगितलं आहे. आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. सगळ्यात पहिली स्टेप आहे की आयडेंटिफाय, ओळखायचं. सब्जेक्ट ओळखायचा वाक्यातील. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, मग वर्ब क्रियापद अँड ऑब्जेक्ट कर्म, हे सगळ्यात आधी ओळखायचं काम असतं. त्यानंतर दुसरी स्टेज आहे एक्सचेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. मग हे जे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आहे त्यांचं अदलाबदल करायची. आता हे ज्या स्टेप्स आहेत ह्या डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. तिसरी स्टेप आहे आयडेंटिफाय टेन्स अँड यूज ऑफ हेल्पिंग वर्ब. म्हणजे टेन्स ओळखायचा आणि त्यानुसार हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदं वापरायची. मग आता आपण वन बाय वन ह्या 3 स्टेप्स डिटेलमध्ये पाहूया. पहिली स्टेप होती आपली आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ओळखायचं कसं. बऱ्याच जणांना हे माहीत असतं, तरी मी हे बेसिकपासून सांगत आहे. सब्जेक्ट म्हणजे काय, तर मराठीत आपला कर्ता, हू डज द ॲक्शन, की जो क्रिया करतो त्याला सब्जेक्ट असं म्हणतात. एक्झाम्पल बघूया. ही वर्क्स हार्ड, तो कठीण परिश्रम करतो किंवा भरपूर परिश्रम करतो. मग इथे ह्या वाक्यामध्ये ही हा ॲक्शन करतोय. कुठली ॲक्शन आहे त्याची, वर्किंगची, म्हणून ही हा आपला सब्जेक्ट आहे. दुसरं उदाहरण, माय मदर स्पीक द ट्रूथ. मग या वाक्यामध्ये माय मदर, नुसतं मदर हे सब्जेक्ट नसून तर माय मदर, माय जरी हा प्रोनाउन असला तरी सुद्धा तो यामध्ये सब्जेक्टचं काम करतोय. माय आणि मदर एकत्र. माय मदर स्पीक द ट्रूथ, कोण खरं बोलतं, स्पीक द ट्रूथ, माय मदर, म्हणून माय मदर हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट ओळखायचा कसा, जर आपल्याला शंका येत असेल की या एखाद्या वाक्यामध्ये मी सब्जेक्ट कसं ओळखायचं, तर वर्बला म्हणजे क्रियापदाला हूने क्वेश्चन विचारल्यावर जे उत्तर येतं ते आपलं सब्जेक्ट असतं. फॉर एक्झाम्पल, हू वर्क्स हार्ड, ही, म्हणून आपण सब्जेक्ट हा ही ओळखला. या पद्धतीने क्रियापदाला प्रश्न विचारायचा. अजून एक उदाहरण बघूया. द मॅन कॉल हिम. मग इथे हू कॉल हिम, द मॅन, म्हणून हा द मॅन, द जरी आर्टिकल आहे तरी सुद्धा ते पूर्ण एक सब्जेक्ट आहे, द मॅन. पेंटर पेंट्स द वॉल, इथे आपला पेंटर हा सब्जेक्ट आहे. आता वर्ब. वर्ब म्हणजे काय, वर्ब इज अ ॲक्शन वर्ड्स. दोज आर ॲक्शन वर्ड्स, म्हणजे ज्यातून क्रिया कळते आपल्याला, कळणारे शब्द, असे शब्द म्हणजे वर्ब, क्रियापद. तसे भरपूर आहेत. प्ले, वर्क, लाफ, स्माईल, जम्प, फ्लाय एक्सेट्रा. ही सर्व क्रियापदं आहेत. भरपूर क्रियापदं आहेत, ज्यातनं ॲक्शन कळते ते क्रियापद असतं. तिसरं आहे आपलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. मग कर्म म्हणजे काय, तर हू कॅरीज द ॲक्शन, की जी ॲक्शन आहे ती कॅरी करते, ती घेऊन जाते. मराठीत जर आपण कर्माची व्याख्या पाहिली तर ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म, आणि इंग्लिशमध्ये हू कॅरीज द ॲक्शन. अर्थ सेम आहे की ज्याच्यावर क्रिया घडते किंवा जी क्रिया घडवून आणतात त्याला कर्म असं म्हणतात. उदाहरण पाहूया. हेल्प मी. मग इथे मी हा वर्बच्या नंतर आलाय. कुणाला हेल्प करायची, टू हुम हेल्प, टू मी. जेव्हा क्रियापदाला हू किंवा हुमने क्वेश्चन विचारला
तेव्हा जे उत्तर येतं त्याला ऑब्जेक्ट असतं. हेल्प मी शक्यतो लक्षात ठेवायचं, वर्ब नंतर आपलं ऑब्जेक्ट हे येत असतं. अजून काही उदाहरणं पाहूया ऑब्जेक्टची. कुक फूड, फूड हे ऑब्जेक्ट आहे, कुक हे काय आहे तर वर्ब आहे. नेक्स्ट, बॉईल द वॉटर, बॉईल हे क्रियापद आहे, द वॉटर हे ऑब्जेक्ट आहे. कॉल द मॅन, द मॅन हे ऑब्जेक्ट आहे, यातील वर्ब काय कॉल. या पद्धतीने सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट कसे ओळखायचे, हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट हे आपण पाहिलं. आता एक पूर्ण वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट ओळखायला बघूया. आय प्ले क्रिकेट, या वाक्यामध्ये आय काय आहे तर आपला सब्जेक्ट, प्ले वर्ब आहे आणि क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे. कसं ओळखायचं सब्जेक्ट, हू प्ले क्रिकेट, आय. आणि मग सब्जेक्टला जर क्वेश्चन विचारला, हुम किंवा व्हॉटने पण क्वेश्चन आपण जर आयला विचारलं म्हणजे सब्जेक्टला विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट हे मिळतं. जसं व्हॉट आय प्ले क्रिकेट, ठीक आहे. मग इथे हुमच्या ऐवजी आपण व्हॉटने क्वेश्चन विचारला, काय मी खेळतो तर क्रिकेट, म्हणजे क्रिकेट हे आपलं ऑब्जेक्ट आहे. अजून काही उदाहरण बघूया. टीचर गिव्ज होमवर्क, आता ह्या वाक्यामध्ये कसं ओळखायचं, टीचर सब्जेक्ट, गिव्ज वर्ब आणि होमवर्क ऑब्जेक्ट. ह्या वाक्यांमध्ये आता एक लक्षात ठेवा की ही सर्व ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य आहे. ही जी आता 2 वाक्य दिलीत ही ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य आहेत. कसं, कारण यामध्ये जो सब्जेक्ट आहे म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आय आणि दुसऱ्या वाक्यामध्ये टीचर हे पहिल्या स्थानी आहे, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आहे आणि ते ऍक्टिव्ह आहेत, म्हणून ही ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य आहे. अजून एक उदाहरण पाहूया. चिल्ड्रन ब्रेक द ग्लास, या वाक्यामध्ये ओळखा, चिल्ड्रन हे सब्जेक्ट, ब्रेक हे वर्ब आणि द ग्लास हे ऑब्जेक्ट हो. या पद्धतीने आपण आता इथे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हे शिकलो. आता स्टेप नंबर 2 पाहूया. ती आहे एक्सचेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. म्हणजे काय तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं प्लेस एक्सचेंज करायची, म्हणजे अदलाबदल करायची, त्याची जागा अदलाबदल करायची. हे केल्यामुळे आपलं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करता येतं. मग ते कसं करतात बघूया. शी हेल्प्स मी, आता ओळखा यात सब्जेक्ट काय आहे, शी हा सब्जेक्ट आहे, हेल्प्स वर्ब कारण हे ऍक्शन वर्ड आहे आणि काय कॅरी करतंय हेल्प, मी, म्हणून मी हे ऑब्जेक्ट आहे. मग इथे सब्जेक्ट आपल्याला स्टेप्सनुसार काय म्हटलं, एक्सचेंज करायची आहे प्लेस, म्हणजे सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट येईल आणि ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट जाईल, म्हणजे शी हा मीच्या ठिकाणी येईल आणि मी हा शीच्या ठिकाणी जाईल. मग कसं होईल वाक्य, मी हेल्प शी नाही, तर त्याच्यात काही आपल्याला बदल करावे लागतील, फक्त एक्सचेंज करायचं एवढं लक्षात ठेवा. आता इथे एक रूल आहे तो बघून घेऊया. इफ द सब्जेक्ट म्हणजे हा और द ऑब्जेक्ट इज प्रोनाउन, जर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट हे प्रोनाउन असतील म्हणजे सर्वनाम असतील, फॉलोइंग चेंजेस शुड बी डन वाईल एक्सचेंजिंग देअर प्लेसेस. खालील पद्धतीने आता एक टेबल आहे, त्या पद्धतीने आपला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट प्रोनाउन असतील तर या टेबलप्रमाणे त्याचा बदल करावा. मग सब्जेक्ट जर आय असेल तर तो ऑब्जेक्टच्या ठिकाणी जाताना काय होईल, मी होईल, आणि जर ऑब्जेक्ट मी असेल तर तो सब्जेक्टच्या ठिकाणी येताना आय होईल. म्हणजे जागा बदलली तर त्यांचा या टेबलप्रमाणे चेंजेस करायचे, हे लक्षात ठेवायचं. आयचं मी होतं, यूचं यूच राहतं, वी, अस, ही, हिम, शी, हर, इटचं इटच राहतं, दे, देम. एक लक्षात ठेवा, यू आणि इट यामध्ये बदल होत नाही. सब्जेक्टच्या ठिकाणी सुद्धा इटचं इटच असतो
ऑब्जेक्टच्या ठिकाणी जाऊन सुद्धा इटचा इटच राहतो. सेम यूचं. परंतु जे इतर आहेत म्हणजे आय, वी, ही, शी, दे यांच्यामध्ये मात्र बदल होतो. हा टेबल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता स्टेप नंबर 3 बघूया की ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना काय मदत होते. आयडेंटिफाय टेन्स अँड यूज ऑफ फॉलोइंग वर्ब्स. तिसरी स्टेप आहे की टेन्स आयडेंटिफाय करायचा. आपण टेन्स शिकलेच आहोत. म्हणजे काळ ओळखायचा अँड यूज ऑफ हेल्पिंग वर्ब आणि त्यानुसार हेल्पिंग वर्ब वापरायचे. हेल्पिंग वर्ब म्हणजे क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद. बघूया मग. व्हॉइस कॅन बी चेंज्ड ओनली विथ द फॉलोइंग टेन्स. आता आपले टोटल टेन्स किती आहेत? 12. परंतु या 12 टेन्सचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होत नाही. त्यातील फक्त 8च जे असे टेन्स आहेत की ज्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करता येतं. मग ते कोणते? या टेबलच्या आधारे आपण अभ्यासूया. पहिला टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता जरी टेन्स कुणाच्या लक्षात राहत नसतील तरी स्ट्रक्चर मात्र म्हणजे त्याचा रूल लक्षात ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला एखादं वाक्य पटकन पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता येईल. मग सिम्पल टेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचं जे वाक्य असेल त्याचं स्ट्रक्चर टेन्सप्रमाणे असतं. त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना कसं बदलेल? ओ म्हणजे काय? ऑब्जेक्ट प्लस ॲम इज आर. ॲम इज आर पैकी कोणतंही योग्य ते ऑब्जेक्टप्रमाणे आपलं हेल्पिंग वर्ब वापरायचा. आय असेल तर ॲम, ही, शी, इट असेल तर इज, यू, वी, दे असेल तर आर. त्या पद्धतीने आपण हेल्पिंग वर्ब वापरायचे. त्यानंतर V3 म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म. हे पास्ट पार्टिसिपल फॉर्म लिहून किंवा इंटरनेटवरून काढून ग्रामरच्या पुस्तकात देखील दिलेले असतात की वर्बचं पहिलं रूप असेल म्हणजे वर्तमानकाळी रूप असेल तर त्याचं पास्ट पार्टिसिपल कसं होतं हे तुम्ही याची प्रॅक्टिस करायची. त्यानंतर बाय आणि त्यानंतर आपला सब्जेक्ट. आपण पाहिलं की ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस करताना सब्जेक्ट कुठे जातो? ऑब्जेक्टच्या ठिकाणी. आणि ऑब्जेक्ट कुठे येतो? सब्जेक्टच्या ठिकाणी. म्हणून आपलं शेवटी सब्जेक्टिव्ह. आता वाक्य बघूया. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये शी हेल्प्स मी. आता स्ट्रक्चर बघायचं. काय आपलं स्ट्रक्चर? ऑब्जेक्ट आधी घ्यायचं आपल्याला. मग शी हेल्प्स मी मध्ये ऑब्जेक्ट काय आहे? मी. आपला सब्जेक्ट काय आहे? शी. वर्ब काय आहे? हेल्प्स. आणि ऑब्जेक्ट मी आहे. मग स्ट्रक्चरप्रमाणे आधी ऑब्जेक्ट मी आहे तो सब्जेक्टच्या ठिकाणी आला म्हणजे सुरुवातीला आला म्हणून मीचं होईल आय. त्यानंतर ॲम इज आर पैकी एक आपल्याला वापरायचं आहे सहाय्यकारी क्रियापद. मग आय सोबत नेहमी ॲमच वापरतो. आय ॲम. त्यानंतर काय सांगितलं स्ट्रक्चरप्रमाणे? V3 वापरायचं. मग हेल्प आहे तर हेल्प्स का आहे? कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून. मग हेल्पचं V3 होतं हेल्प्ड ईडी लावून. काही क्रियापद हे रेग्युलर असतात ज्यांना फक्त ईडी लावून त्याचं दुसरं म्हणजे V2 आणि V3 करता येतं. परंतु काही इरेग्युलर वर्ब्स असतात ज्याचे दुसरं तिसरं रूप हे बदलतं. इथे सेम राहतंय आणि त्याला ईडी लागतोय. आय हेल्प्ड. त्यानंतर आपण V3 नंतर काय वापरणार आहोत? रूलप्रमाणे बाय आणि सब्जेक्ट. मग आपण सब्जेक्ट आपला शी आहे परंतु शी हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी येताना काय होईल? आपण पाहिलं मागील टेबलप्रमाणे हर. मग इथे हर. या पद्धतीने आपलं ॲक्टिव्हचं वाक्य पॅसिव्हमध्ये चेंज झालं जे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. टेन्स जरी लक्षात राहत नसला पॅसिव्ह व्हॉइस करताना तरी स्ट्रक्चर मात्र लक्षात ठेवायचं. दुसरा टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता मी हे टेन्स वाईज सांगते कारण तुम्हाला लक्षात राहायला हवं की या टेन्सचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. रूल काय आहे? सगळ्यात आधी ऑब्जेक्ट घ्यायचा. वॉज किंवा वेअर. मग ऑब्जेक्ट आपला जो असेल त्याप्रमाणे वॉज किंवा वर पास्ट आहे म्हणून वॉज वर. त्यानंतर V3 पहिल्याप्रमाणे. त्यानंतर बाय आणि त्यानंतर एस म्हणजे सब्जेक्ट. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य बघूया.
शी हेल्प्ड मी. आता या वाक्यामध्ये वरील सेमच वाक्य घेतलंय, फक्त ते सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. त्याचं पॅसिव्ह वॉइस करताना स्ट्रक्चरप्रमाणे आधी ऑब्जेक्ट घेणार. मीचं झालं आय, वॉज वर पैकी वॉज, V3 आपण पाहिलं हेल्प्ड होतं, त्यानंतर बाय, आणि शीचं, सॉरी इथे मिस्टेक झाली आहे, शीचं इथे होईल हर. आय वॉज हेल्प्ड बाय हर. तिसरं सिम्पल फ्युचर टेन्स. त्यामध्ये स्ट्रक्चर आहे ओ म्हणजे ऑब्जेक्ट प्लस शाल विल किंवा विल शाल प्लस बी हे ॲड करावं लागेल प्लस बाय प्लस एस म्हणजे सब्जेक्ट. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे शी विल हेल्प मी. त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं होईल? शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं. आता इथे विल आलं आहे म्हणजे हे सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. मग आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा शाल विलच वापरावा लागेल. मग शी विल हेल्प मी, मी इकडे येताना सब्जेक्टच्या ठिकाणी येताना आय नंतर आपण शाल किंवा विल दोन्हीही वापरू शकतो. शक्यतो शालच वापरतात. आय शाल, त्यानंतर काय आहे बी, आय शाल बी, त्यानंतर V3, सॉरी इथे V3 राहिला आहे, V3 हेल्प्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट आपला शी आहे, इकडे येताना हर होईल. मग वाक्य काय झालं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये? सिम्पल फ्युचर टेन्सचं आय शाल बी हेल्प्ड बाय हर. सायमल्टेनियसली तुमचं टेन्सेस म्हणजे ज्यांनी टेन्सेसचा अभ्यास केला नसेल त्यांचं चेंज द व्हॉइसमध्ये टेन्स पण व्यवस्थित तयार होतात आणि चेंज द व्हॉइस पण व्यवस्थित तयार होतं. त्यामुळे चेंज द व्हॉइसचा अभ्यास मनपूर्वक करायचा. चौथा टेन्स आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य कोणतं आहे? टेन्स आपण पाहिले आहे. टेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे शी इज हेल्पिंग मी, परंतु आपल्याला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. मग स्ट्रक्चरनुसार आधी ओ म्हणजे ऑब्जेक्ट, आपला मी ऑब्जेक्ट आहे तो इकडे येताना होईल आय, त्यानंतर ॲम इज आर, आय सोबत ॲम लागेल, त्यानंतर बिंग BEING बिंग वापरणार, त्यानंतर V3 हेल्प्ड बाय, सब्जेक्ट आहे आपला हर. मग काय होईल? शी इज हेल्पिंग मी, त्याचं होईल आय ॲम बिंग हेल्प्ड बाय हर. शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं? इथे शी इज आहे आणि हेल्प म्हणजे क्रियापदाला ING लागला आहे, म्हणजे हा टेन्स ओळखण्याऐवजी आपलं एक लक्षात ठेवायचं की आपलं पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये आपल्याला ॲम इज आरच वापरायचं आहे. ॲम इज आर पैकी एक, त्यानंतर इज आणि हेल्पिंग ING आहे म्हणून आपण इथे बिंग वापरणार आहे, असं शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. पुढचा टेन्सनुसार कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर होईल ओ म्हणजे ऑब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस पुन्हा बिंग. एक लक्षात आलं असेल कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये सुद्धा बिंग आहे, कंटिन्युअस पास्टमध्ये सुद्धा बिंग वापरला आहे, म्हणजे शॉर्टमध्ये लक्षात ठेवता येईल. ING वाले वाक्य आहेत म्हणजे आपल्याला बिंग हे वापरायचंच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर V3 वर्बचा थर्ड फॉर्म. अजून एक शॉर्टकट तुम्हाला कळला असेल की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी V3 म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्मच वापरतात. असे शॉर्ट कीज जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस अजिबात कठीण जाणार नाही. प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य कंटिन्युअस पास्टमध्ये काय होईल? शी वॉज हेल्पिंग मी, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. मीचं होईल आय वॉज, त्यानंतर बिंग, कारण ING लावलाय म्हणून आपण बिंग टाकला इथे. आय वॉज बिंग हेल्प्ड, V3 झाला बाय, शीचं इकडे येताना होईल हर. ठीक आहे. आता यानंतर तुम्ही म्हणणार कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परंतु कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही, म्हणजे एक टेन्स वगळला, टेन्शन कमी. पुढचा टेन्स आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं स्ट्रक्चर आहे ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बिन. एक लक्षात ठेवा, कंटिन्युअसमध्ये बिंग आहे, परफेक्टमध्ये बीन आहे, BEEN. त्यानंतर V3, त्यानंतर बाय प्लस सब्जेक्ट. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य
शी हॅज हेल्प्ड मी. मग आता शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं, हॅज आलाय, हॅज आलाय म्हणजे मला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये देखील हॅजच वापरावा लागेल. मग यातील ऑब्जेक्ट आपला मी आहे, तो आपण सुरुवातीला घेतला, त्याचं झाला आय सोबत आपण नेहमी हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरतो, सहाय्यकारी क्रियापद वापरतो. हॅव नंतर आपण देणार बिन, आय हॅव बिन. त्यानंतर V3, नेहमी आपण V3च वापरतो. परफेक्ट टेन्सचं वाक्य आलं तर तुमचं एक सोपं जाईल की परफेक्ट टेन्समध्ये नेहमी ऑलरेडी ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पण V3च दिलेलं असतं, त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तुम्हाला जसंच्या तसं V3 हेल्प्ड बाय हर. 7वा टेन्स आहे परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्समध्ये ऑब्जेक्ट म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर किंवा रचना कशी असेल, ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बिन. आता एक लक्षात ठेवा, परफेक्ट प्रेझेंटमध्ये पण बिन होता, परफेक्ट पास्टमध्ये पण बिन आहे, म्हणजे बिन हे परफेक्टमध्ये कंपल्सरी असतं. प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य बघूया. शी हॅड हेल्प्ड मी. हॅड वापरलंय, अजिबात विचार करायचा नाही, हॅड आहे, हॅडचं जसं तसं लिहावं लागतं. आणि हॅड हे असं हेल्पिंग वर्ब आहे की जे सर्व सब्जेक्टसोबत लिहिलं जातं किंवा वापरलं जातं. मग मी हे ऑब्जेक्ट आहे, ते सब्जेक्टच्या ठिकाणी येताना आय होईल, त्यानंतर रचनेप्रमाणे स्ट्रक्चरप्रमाणे हॅड, मग आपलं बिन आणि V3 हेल्प्ड, त्यानंतर बाय, शीचं इकडे येताना होईल हर. शी हॅड हेल्प मी ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आय हॅड बीन हेल्प्ड बाय हर. शेवटचा टेन्स आहे परफेक्ट फ्युचर टेन्स. आता इथे परफेक्टचं मात्र होतं म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस होतं, परंतु वर कंटिन्युअस फ्युचर आपला झालेला नाही, त्या टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस करता येत नाही. रचना आहे त्याची, स्ट्रक्चर आहे पॅसिव्ह व्हॉइसमधलं ऑब्जेक्ट प्लस शाल विल किंवा विल शाल प्लस हॅव एक्स्ट्रा ॲड झालंय, म्हणजे परफेक्ट प्रमाणे हॅव हॅज नाही, फक्त हॅव प्लस बिन. परफेक्ट टेन्स आहेत तीनही, 6, 7, 8, म्हणून आपण बिन इथे वापरला आहे, म्हणजे परफेक्टमध्ये बिन हे शॉर्टकट लक्षात ठेवायचं. प्लस V3 ॲज युजल सर्व टेन्समध्ये V3 वापरतोय आपण, प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे शी विल हॅव हेल्प्ड मी. मग आपलं आता ही इथे वाक्य दिसत नाही, मी ते वाचून दाखवते. ऑब्जेक्ट आहे आपला मी, तो पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला येईल, म्हणून काय होईल आय. त्यानंतर आपल्याला शाल किंवा विल वापरायचे. आय सोबत तुम्ही शालही लिहू शकतात आणि विलही लिहू शकतात. आपण शाल घेऊया. आय शाल, त्यानंतर हॅव, आय शाल हॅव, त्यानंतर बेन, त्यानंतर V3 हेल्प्ड, त्यानंतर बाय प्लस सब्जेक्ट. सब्जेक्ट आपला आहे शी, शीचं इकडे येताना होईल हर, बाय हर. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे शी विल हॅव हेल्प्ड मी. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होईल आय शाल किंवा विल, एकच लिहायचं, दोन्ही लिहायचं नाही. आय शाल हॅव बीन हेल्प्ड बाय हर. या पद्धतीने 8 टेन्समध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. खूप सोपं आहे, फक्त ट्रिक्स लक्षात ठेवले तर कोणतंही वाक्य दिलं तरी आपल्याला ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करता येतं. आता काही वेगळी वाक्य आहेत जी टेन्सप्रमाणे आपण चेंज करू शकत नाही. सम अदर सेंटेन्सेस इन चेंज द व्हॉइस. कोणती आहे ती, हा टेबल अभ्यासूया. फक्त 2च वाक्य घेतली आहेत मी, डिटेलमध्ये घेतलेलं नाही आहे. जनरली यावरच चेंज द व्हॉइसची वाक्य विचारले जातात. एक आहे टाईप ऑफ सेंटेन्सेस अभ्यासले आहोत. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात काही वाक्य, इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य. त्या आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे बघूया आपण. पॅसिव्ह व्हॉइस करताना त्याचं स्ट्रक्चर असतं लेट, LET लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य बघूया. ओपन द डोर. नेहमी लक्षात ठेवा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य हे वर्बने सुरुवात होते, म्हणजे ओपन हे वर्ब आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे नेहमी वर्बने सुरुवात होतं.
त्याचं पॅसिव्ह व्हॉइस होईल लेट ने सुरुवात करायची आहे, लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट. मग आपलं ऑब्जेक्ट काय आहे, द डोर, त्यानंतर बी. आता आपण सिंपल सेंटेन्स आहे, मग आपण इथे बी वापरणार. लेट द डोर बी, त्यानंतर V3 ओपन्ड, आणि मग सब्जेक्ट. आता तुम्ही म्हणणार ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये तर सब्जेक्ट दिलेला नाही, मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहायचं का, तर कंपल्सरी नाही. तिथे ऑफकोर्स आता हे ओपन द डोर, दार उघड, हे दुसरं कुणाला तर यूला म्हणजे उद्देशून म्हटलेलं आहे, म्हणून हा गृहीत आहे बाय यू. ठीक आहे. जनरली इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा नसतोच, तो गृहीत धरलेला असतो. म्हणून मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं जेव्हा ओपन द डोअर असं वाक्य असेल, म्हणजे क्रियापदाने सुरुवात असेल, तर समजून जायचं की हे इम्पेरेटिव्ह वाक्य आहे आणि आपल्याला या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना लेटने सुरुवात करावी लागेल. हे शॉर्ट ट्रिक आहे. मग लेट द डोअर बी ओपन्ड, फक्त इथे बी लावायचं लक्षात ठेवायचं. इतर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यांप्रमाणे किंवा इतर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यापेक्षा एक लक्षात ठेवायचं, लेटने सुरुवात केलं आहे म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट नंतर बी वापरायचंच आहे. V3 तर आपण वापरतोच, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ही शॉर्ट ट्रिक आहे. त्यानंतर पुढचं टाईप ऑफ सेंटेन्स आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे काय, तर प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये WH वर्ड असतात. मग कोणती WH आहे, हू, व्हॉट, वेन, वेअर, ही जे काही वाक्य आहेत त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायला देखील विचारलं जाऊ शकतं. मग त्याची रचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कशी असते, WH प्लस O ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. मग वाक्यामध्ये काय हेल्पिंग वर्ब वापरलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला हेल्पिंग वर्बमध्ये बदल करावा लागेल. प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. ऑफकोर्स हे इंट्रोगेटिव्ह वाक्य आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, त्यामुळे तिथे क्वेश्चन मार्क असेल, तो जसाच तसा आपल्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये देखील वापरायचा आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य बघूया. आता हे मी टेन्सप्रमाणे सांगत नाही आहे, जनरल सांगते. मग ते कोणत्याही टेन्समध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा प्रश्नार्थक वाक्य असू शकतो. वेन विल यू गिव्ह मी माय बुक. आता इथे वेन हा WH वर्ड आहे, विल आहे म्हणजे समजून जायचं की हे सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. आता आपला सब्जेक्ट काय आहे, यू, वर्ब गिव्ह, ऑब्जेक्ट काय आहे, मी, मला, किंवा माय बुक्स देखील ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथे दोन ऑब्जेक्ट आले आहेत. मग जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात तेव्हा दोन्हीपैकी कोणतंही एक ऑब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला घेऊन वाक्य तयार करू शकता. मग आपण आता बघूया पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं होणार. पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे WH वर्ड, म्हणजे वेन नाही आपला WH, तो जसाच तसा लिहिला. त्यानंतर आपलं ऑब्जेक्ट लिहायचं आहे. मग काय ऑब्जेक्ट आहे, मी आणि माय बुक, परंतु आपण काय घेणार, मी घेणार. मग मी हा ऑब्जेक्ट आहे, तो सब्जेक्टच्या ठिकाणी येताना त्याचं काय होईल, टेबल प्रमाणे आय, म्हणून वेन आय, त्यानंतर काय V3 हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे, हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. मग इथे हेल्पिंग वर्ब काय, विल. आय सोबत आपण शाल किंवा विल दोन्ही वापरू शकतो. विल बी. आता इथे बी का वापरलाय, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये तुमचं लक्षात आलं असेल, आपण आधी सोडवलंय टेन्सप्रमाणे. इंट्रोगेटिव्हमध्ये टेन्सप्रमाणे सोडवायचं, इम्पेरेटिव्हमध्ये नाही सोडवत. टेन्सप्रमाणे काही बदल होत नाही, परंतु इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये टेन्सप्रमाणे बदल होतो. मग जर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं ॲक्टिव्हचं वाक्य आहे, सिम्पल फ्युचर टेन्सचं आहे, तर पॅसिव्हमध्ये सिम्पल फ्युचर करताना त्यानंतर बी वापरतात. म्हणून वेन आय विल बी, त्यानंतर काय V3 वापरायचं आहे. गिव्हचं V3 होतं गिवन. त्यानंतर जर दोन ऑब्जेक्ट असतील तर पहिलं ऑब्जेक्ट हे वर्बच्या लगेचच वापरायचं. मग वर्ब आपला गिवन लिहिलाय, त्यानंतर दुसरं ऑब्जेक्ट होतं माय बुक्स. मग इथे आपण माय बुक्स लिहून टाकूया. त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्ट होतं आपला यू, त्यानंतर क्वेश्चन मार्क. मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य होतं वेन विल यू गिव्ह मी माय बुक्स. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होईल वेन आय विल बी गिवन माय बुक्स बाय यू. ठीक आहे, या पद्धतीने. अजून एक वाक्य बघूया.
ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर वाक्य असेल वाय आर यू कॉलिंग मी, WH वर्ड काय आहे वाय. आर आहे म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, लक्षात ठेवा. असं शॉर्टमध्ये तुमचं लक्षात आलं पाहिजे की ॲम इज आर आहे तर म्हणजे सिम्पल कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. सब्जेक्ट काय आहे यू, कॉलिंग आहे म्हणजे ING याचं वाक्य आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल मी मागे सांगितल्याप्रमाणे ING आहे म्हणून आपल्याला काय वापरावं लागेल बिंग. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे मी, आपला ऑब्जेक्ट आपल्याला आधी घ्यायचा आहे पण तोही WH वर्ड नंतर. WH वर्ड जसंच तसा लिहिला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाय, मी आला पुढे म्हणून तो सब्जेक्टच्या ठिकाणी झाला मीचा आय, वाय आय नंतर आपण आर आहे म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे ॲम इज आर पैकी वापरावं लागेल म्हणून आपण ॲम लिहिला. त्यानंतर बिंग कारण INGचं वाक्य आहे. वाय आय एम बिंग कॉल्ड, विथ कॉलचा V3 कॉल्ड होतं. बाय सब्जेक्ट आहे आपला यू, क्वेश्चन मार्क. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य होतं वाय आर यू कॉलिंग मी, त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये झालं वाय आय एम बिंग कॉल्ड बाय यू, क्वेश्चन मार्क द्यायचा विसरायचं नाही. अजून एक शेवटचं वाक्य बघूया. हू कॉल्ड यू, इथे सब्जेक्ट आहे. एक लक्षात घ्या इथे आता सब्जेक्ट नाहीये, इथे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हू हा WH वर्ड, कॉल्ड V3 आणि यू हे ऑब्जेक्ट आहे. इथे हे ऑब्जेक्टचं वाक्य, सब्जेक्ट इथे गृहीत धरलेला आहे. आता तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला लक्षात येईल. मग जेव्हा असं हू कोणाला असेल तर त्यावेळेस बाय हुमने सुरुवात करायची म्हणजे कोणामार्फत. बाय म्हणजे मार्फत, हुम म्हणजे कोणाला, मग बाय हुम कोणामार्फत, कारण इथे सब्जेक्ट नाहीये म्हणून आपण बाय हुम वापरणार. बाय हुम वर, आता वर का वापरला कारण इथे ED वापरला म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून आपण वॉज वेअर वापरतो. बाय हुम वर. वॉज का नाही वापरला कारण आपला सब्जेक्ट काय ऑब्जेक्ट काय आहे यू, तो आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे म्हणून यू साठी आपण वर वापरला. बाय हुम वर यू कॉल्ड V3. आपला सब्जेक्ट नाहीये म्हणून तो शेवटी येणार नाही. जेव्हा सब्जेक्ट नसतो तेव्हा जर हूचं वाक्य असेल तर बाय हुमने सुरुवात करायची आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे हू कॉल्ड यू ह्या ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस होईल बाय हुम वर यू कॉल्ड. ठीक आहे. ही काही एक्सरसाइजची वाक्य आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.